विद्या स्वादिष्ट किचनमध्ये मी आपले मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला मोकळा आणि अगदी सुटसुटीत असा पनीर मटार पुलाव दाखवणार आहे। तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे लांब लांब। तसेच इथे काही खडे गरम मसाले घेतलेले आहेत। 2 तमालपत्र घेतले। दालचिनीचे इथे मी 4 छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। तसेच 4 ते 5 लवंग घेतले। 4 ते 5 काळी मिरी घेतली आहे। 2 वेलदोडे घेतले हिरवे आणि ते थोडेसे असे मधून फोडून घेतले। थोडेसे शहाजिरे घेतलेले इथे मी अर्धा चमचा आणि चवीपुरते मीठ घेतलेले आहे। तसेच आता इथे मी मटार घेतले पाव किलो। 13 ते 14 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं मी इथे बारीक वाटून ठेवलेली याची पेस्ट करून। 11 ते 12 इथे मी काजू उभे चिरून इथे ठेवलेले आहेत। आणि तसंच आपण इथे पनीर 100 ग्रॅम घेतलेले आहे। टोमॅटो मी इथे एक छोटा घेतलेले बारीक चिरून। 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। तुम्हाला जर कमी तिखट आवडत असेल तर तुम्ही 2च हिरव्या मिरच्या किंवा 3 हिरव्या मिरच्या घेऊ शकता। आणि इथे मी एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे। आणि तसेच फोडणीसाठी इथे मी तेल घेतलेले आहे। बासमती तांदूळ मी 2 ते 3 पाण्याने धुवून ठेवलेले आहे इथे मी। आणि आता त्याच्यामध्ये मी आता पाणी ओतून घेते आणि आपण याला 15 मिनिटांसाठी असंच भिजत ठेवूयात। तांदूळ असा भिजवल्याने छान असा मोकळा भात तयार होतो याचा आपला पुलाव आणि अगदी टेस्टी लागतो। आता मी गॅस चालू करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर एक पातेलं ठेवलेलं आहे। ते व्यवस्थित असं गरम झालेलं आहे आणि आता त्यात मी तेल घालून घेते। या तेलामध्ये आता आपण पनीरचे तुकडे तळून घेऊयात व्यवस्थित असे। मी फ्लेम ही कमीच ठेवलेली आहे गॅसची आणि त्याच्यामध्ये आता हे मी तुकडे घालून घेते आणि तेल असं व्यवस्थित असं तापू दिलेलं आहे। व्यवस्थित तापल्याने तेल काय होतं ते पनीरचे तुकडे हे व्यवस्थित तळले जातात आणि ते खाली चिटकत नाहीत। छान असे पनीरचे क्यूब तळले गेलेले। त्याला गोल्डन कलरवर व्यवस्थित असं तळून घेतले आणि आता मी काढून घेते एका प्लेटमध्ये। सहसा तुम्ही पनीरचे हे काप तुम्ही तळताना ना थोडंसं जाडसर पातेलं किंवा जाडसर कढईमध्ये ते तळून घेतले तरी चालते, नाहीतर ते बुडाला चिटकतात हे पनीरचे काप। हे असं मी लालसर रंगावर याला तळून घेतलेलं आहे। तर लगेचच मी यात काजूचे काप घालून घेते आणि ते पण थोड्या वर खाली करून घेते। मी गॅसची फ्लेम ही कमीच ठेवलेली आहे, नाहीतर ते करपतील। तुम्हाला काजू आवडत असल्या तर तुम्ही घाला, आवडत नसेल तर तुम्ही ते स्किप करा। हे ऑप्शनल आहे काजू। यांना पण असं मी गोल्डन कलरवर तळून घेतलेलं आहे आणि याची चव चांगली लागते तळल्यानंतर काजूची पुलावमध्ये। या तेलात मी आता तमालपत्र घालते आणि आता त्याच्यानंतर हा खडा गरम मसाला लगेच घालून घेते। मी गॅसची फ्लेम ही बारीकच ठेवलेली आहे। बारीकच फ्लेम ठेवा, नाहीतर हे सगळे मसाले करपतील लवकर। त्याच्यानंतर मी लगेच शहाजिरे घालून घेते आणि हे छान असे फुलले। आता त्यात मी हा उभा चिरलेला कांदा घालून घेते आणि त्याला थोडंसं लालसर रंगावर वर खाली करून घेते। कांदा थोडासा लालसर रंगावर झालेला आहे आणि त्याच्यात मी आता हिरवी मिरची घालते आणि लगेचच टोमॅटोचे कापही घालून घेते आणि ते थोड्या वेळ आता वर खाली परतून घेते त्याला पण। हिरवी मिरची आणि टमाटा छान असा मऊ झालेला आहे आणि आता त्यात मी अद्रक लसूणची पेस्ट घालते। त्याला आपण थोड्या वेळ हलवून घेऊया म्हणजे ती कच्ची राहत नाही आणि भातालाही सुगंध छान येतो। गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवलेली आहे। आपण आता त्यात वटाणे घालून घेऊया। तसेच पनीरचे कापे टाकूया। काजूचे काप टाकूया तळलेल्या
आणि हे सर्व जिन्नस हलवून घेऊयात. एक अर्धा मिनिट मी परतून घेणार आहे याला. आता आपण ह्याच्यात लगेच तांदूळ घालूयात आणि याला देखील थोडं परतून घेऊयात. आता आपण वरून मीठ टाकूयात आणि अजून एकदा परतून घेऊयात. मी बारीक आचेवर परतते सर्व काही जिन्नस. आता यात मी गरम झालेलं पाणी ओतून घेते. मी 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्यात ओतते आणि गॅसची फ्लेम मी थोडीशी मोठी करून घेते. बारीक ठेवले होते जरा ते पाणी होतेपर्यंत. आता त्याला एक उकळी येऊ देणार आहे. मस्त अशी एक उकळी आलेली आहे आणि मी गॅसची फ्लेम कमी करून घेते आणि गॅसची फ्लेम मी कमीच ठेवणार आहे जोपर्यंत भाताचा मऊ शिजत नाही तोपर्यंत. आणि मधून अधून बघत जायचं पुलाव शिजलाय का नाही ते. जर का आपल्याला वाटल्यास पाण्याचं प्रमाण जास्त झालंय तर गॅसची फ्लेम सुरुवातीला मोठीच ठेवायची, कारण बासमती तांदळामध्ये पाणी हे जास्त प्रमाणामध्ये लागत नाही. त्याला व्यवस्थित असं प्रमाण लागतंय पाण्याचं, तेव्हा भात मोकळा मोकळा होतो. आपण यावर ताट झाकून घेऊयात. आपण ताट काढून पाहूयात. आपण पाहू शकता छान असा पुलाव शिजलेला आहे आणि भात किती मोकळा मोकळा झालेला आहे त्याचं. आणि तो मी 10 ते 15 मिनिटं शिजवून घेतलेले आहे आणि गॅसची फ्लेम आता बंद करून घेते. झटपट आणि अगदी कमी वेळेत होणारा मटार पनीर पुलाव येथे तयार झालेला आहे बनवून. आणि तो आपण वर्षभरामध्ये कोणत्याही ऋतूमध्ये करून खाऊ शकतो आणि याला जास्त काही असा वेळ लागत नाही. 30 ते 35 मिनिटामध्ये हा पुलाव करून तयार होतो. कितीही घाई गडबड असू द्या, जर टिफिनला द्यायचा असेल किंवा आपल्याला काही पाहुणे आले तर पटकन करायचा असेल तर तो हा मटार पनीर पुलाव तुम्ही झटपट करू शकता. त्याच्यामुळे तो तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.